निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. बरं अवधूत, दहीहंडीचं आणि तुझं खूप जवळचं नातं आहे ना रे? हो. तुझ्या अनेक सिनेमांमध्ये दहीहंडीची गाणी असतातच ना? हो. काय कारण आहे त्याचं? मी लहानपणापासून सणांवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या माझं प्रेम आहे. कारण महाराष्ट्राची जर काय एक चित्र उभं करायचं ठरवलं तर आपले सण हे आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या एका महाराष्ट्राच्या संपूर्ण याचा एक फार मोठा भाग आहे. आणि त्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. ज्या वेळेला आम्ही गमतीत असं म्हणतो की वर्षातला एकमेव दिवस ज्या दिवशी एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर चढायला मदत करतो. तर त्यामुळे असा हा सण आहे. तर तो माझ्या फार जिव्हाळ्याचा आहे. मी लहानपणापासून आज तागा आहे दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी गोपाळकाराच्या दिवशी मी खेळायला जातो. अर्थात लहान होतो ज्यावेळेला हलका होतो त्यामुळे वरती चढायचो पहिल्या थराला आणि फोडायचो हंडी. आणि खरं सांगू का, माझा आधीही प्रॉब्लेम नव्हता आणि आत्ताही प्रॉब्लेम नाहीये. पण माझा तो पार्टनर होता ना, तो स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी माझ्यावर विनोद करायचा. अरे 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 बघ रे सम्या, शिकव अजून तिला शिकव. मी सांगते ना, तू लोकांना काय विचारते? आणि मग सगळे म्हणायचे की माझीच चूक होती म्हणून. पण जाऊ दे आता, जाऊ दे आता. फॉर्मॅट पण बदललाय आणि माझा नशीबही. वा, खरंय तुझं, बघतोय ना आम्ही. बघतोय ना बापरे. काही जाऊ दे ग, जाऊ दे. त्या जुन्या गोष्टी विसरून जाऊयात ना. नको नको आठवणी बाबा, नको नको नको. आई, माझा आत्ताचा जो प्रियकर आहे ना, अरे ही हे पण करायला लागली, तू काय करणार आता रे? अरे देवा. आई अगं ऐक ना, माझा आत्ताचा जो प्रियकर आहे ना, तो एकदम असा एकदम सॉलिड आहे, एकदम भारी आहे. आणि ना त्याला स्वतःचे असे ओरिजिनल केस पण आहेत. अरे देवा, अगं कोण आहे कोण त्याचे खरे केस आहेत आणि त्याच्यासाठी पैसे नाही खर्च केलेत त्याने? कोण आहे कोण? आणि मुळात जगात असा आहे कोण ज्याला तू आवडलीस बाई? पाठांतर कुठे होतं तुझं? तुझ्या बरोबर जे असतात ना ते तुझ्या पाठांतरात अडकतात आणि तू इन स्विंगर आउट स्विंगर टाकत वाक्य म्हणतोस. तरी सुद्धा वेट क्लाउड तुला दर महिन्याला चेक देत. अजून काय वेगळं करणार आहेस राजासारखं वेगळ्या जन्मात? मी रिस्पेक्ट देतोय तो घे. फालतूगिरी करू नकोस ना, मला शिकवू नकोस. मी काय भक्तिरत्न पारखी नाही ना, तू मला तर शिकवूच नकोस. माझं जर चालकं सरकलं ना तर मी बोलन ते स्किट ना, तुझं फक्त रिएक्शन. इकडून घसरला तिकडून घसरला, आवराच करायचं. इजाला ह्याला बस स्टॉप जरी दिला तरी बस स्टॉप आपण घसरतो. मैं तो मजाक कर रहा था बिरजू की माँ, मैं तो मजाक कर रहा था. मुझे मजाक कर रहा था. कार पण थोडीच इज्जत कर ना, आवडी इज्जत कधी पण कर. मजाक कर रहा था. अरे बाबा सुना तू बेरिंग बेरिंग बाबत. ठीक आहे बालका, ठीक आहे. मी तुला दुसरा जन्म देईन, पण त्यासाठी तुला थोडेसे पैसे द्यावे लागतील. अरे 50,000 देतो तुला. एक नंबरचा. हो मोरे ते सोडा, जाऊ दे ना. तुम्ही फॉर्म भरून टाका ना. हो, मी काय अवयव दान करणार नाही. काय आहे, मेल्यानंतर सगळं अवयव ना तर काढतील. मग लागल मला ना, माहिती आहे. अहो मोरे, मेल्यानंतर कसं काय लागल? मेल्यानंतर तुमचे अवयव कोणाला तरी लागल, कळलं का? त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून टाका. एक मिनिट
एक मिनिट कोण आहे शांती कोणचे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हीच का? एक मिनिट, तुम्ही इकडे अवयव दान करायला आलात का? सेक्रेटरी फॉर्म दे ना, फॉर्म द्या. एक मिनिट अहो माझे सगळे अवयव या लहानशा बॉडी मध्ये ऍडजस्ट करून राहतात, ते मी कसं काय दान करणार? अरे आम्ही इथे काय चमचा कुठे खेळायला आलोय का? तू कशाला आलायस? एक मिनिट नाही मी काय इथं टाइमपास करायला नाही आलोय. तुमच्यात ते मोरे कोण आहे? श्री का श्रीमती? श्री श्री म्हणजे ही मग मी यांचे रिपोर्ट मी घेऊन आलोय आमच्या लॅब मधनं. हे घ्या तुमचे रिपोर्ट. हा बालमजूर लॅब मध्ये कामाला आहे? नाही तो मजूर पण नाही आणि बाल पण नाही आहे, हा. तर रिपोर्ट घेऊन आलेला आहे. हा खरं तर लॅब 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 वाटतोय. वाचतो जरा धीर जरा. मग काय जस्ट टॉकिंग अबाउट फॉर काय एनिथिंग प्रबंध लिहिलाय? प्रेमपत्र आहे लॅब मधून आलेलं आहे. जस्ट टॉकिंग अबाउट व्हॉट इज दॅट? नाही ते काय तो चष्मा माझा मोरीत राहिला. अरे म्हणजे इथे काय करतोय स्किट? अरे म्हणजे काय हवंय? पंच कशाला माती करायला? कशाला आलाय तू सांग नीट. आता इथे रिपोर्ट घ्यायलाच येणार ना. हा या बाटल्या कसल्यात? काचेच्या. आता कसं ह्या बाटल्यांमध्ये काय आहे ते विचारतोय मी. याच्यात आम्ही निरनिराळ्या प्रकारचे गॅसेस ठेवलेत. म्हणजे जगभरात जेवढे गॅसेस आहेत ते सगळे गॅसेस आम्ही इथे एकत्र केलेले आहेत. एक तरी जागा सोड. म्हणजे तुम्हाला सांगतो बघ, हा लाफिंग गॅस आहे. म्हणजे हे केमिकल तुम्ही या बाटलीत टाकलं त्याच्यातनं लाफिंग गॅस येतो, म्हणजे माणूस हसतच राहतो. हे केमिकल या बाटलीत टाकलं तर क्राईंग गॅस तो उत्पन्न होतो, माणूस रडतच राहतो. हे तुला का सांगतो मी सगळं? तू कोणाच रिपोर्ट घ्यायला आलास ना? नाव सांग चल. गायकवाड. मी आहे, तुम्हाला भास होतात. मी आहे, काळजी करू नका. बसा इकडे, बसा बघू. बसा. शांत व्हा. काळजी करू नका. मी आहे ना. खरं सांगू का, तुमच्याकडे बघून मला आईची आठवण येते. माझी आई लहानपणीच गेली हो, पण मी जेव्हा जेव्हा तुमचा फोटो बघतो ना मला आईची आठवण येते. खरं बोलून राहिले ना तुम्ही? खोटं बोललो ना पुढच्या वाक्यात थंबलिंग होईल माझं. पात्रतले माझी बायको आहे ना, तिच्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुमच्यावर. काय दिलं नाही हो तुम्ही मला? सांगा ना, काय दिलं नाही? हा फ्लॅट दिला, सोन्यासारखी बायको दिली, मग ते जीवन सुखकर केलं तुम्ही. काय दिलं नाहीत मला? जावई बापू खरं? म्हणजे आता समजा आपण जंगलातनं चाललोय, मी माझी लेक म्हणजे तुमची बायको आणि तुम्ही, आणि अचानक समोरून असा वाघ आला तर कोणाला वाचवाल तुम्ही? ऑफकोर्स वाघ आला. गव्हर्नमेंटचं स्लोगन काय आहे? सेव्ह टायगर. सेव्ह वाईफ आहे नाही, सेव्ह सासूबाई आहे नाही. ऑफकोर्स वाघ आला. जास्त बोलताय बरं का तुम्ही जावई बापू. भूत माझ्या मांडीवर बसलं ना. नाही हो, भूत नेहमी मानगुटीवर बसतं, मांडीवर बसत नाही. सेक्रेटरी एकटेच लावून आला तुम्हाला? आता मी दारू गडते. खडाम खोडखाट. मोरे वाक्य. तलीराम, दारूची माझ्या काय औरत आहे ना? काय बोलतात? औरत नाही हो, औरत म्हणजे बाई. औरत म्हणजे वेगळी. तसा आहे काय? तर मी म्हटलं तलीराम बोला, दारूची मजा काय औरत आहे ना? चला सुधाकर, मी येतो. आपण उद्या भेटू. अरे ऐका हे, अरे माझं ऐका, दिग्दर्शक आहे, कधीतरी ऐका ना माझं. अरे वाक्य हेच आहे, पण हा पप्पा आहे का तुमचा? हा तळीराम आहे. पप्पा तो मोरे आहे. मध्ये मध्ये येतात. तुम्ही इकडे या.
अरे आज मी